नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, वंदे मातरम संघटनेच्या वतीने खडकीमध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। या रक्तदान शिबिर यावर्षी श्रीराम मंगल कार्यालयाच्या श्रीराम मंदिराच्या हॉलमध्ये होत आहे। त्यामुळे या सर्व रक्तदान शिबिर आयोजन करणारे वंदे मातरम संघटना त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्फत सर्व जनतेला खडकीकर वासियांना आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावं आणि या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा। धन्यवाद। आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर आहे। हा सलग 35वा रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। आपण 1989 पासून हा कार्यक्रम सातत्याने आयोजित करतो। 35वा वर्ष आहे आपल्या कार्यक्रमाचा आणि सातत्याने आपली कार्यकर्ते उत्साहाने हा साजरा करतात। एकही खंड पडून दिलेला नाही कार्यक्रम आणि फार कष्ट करून हा अवघड कार्यक्रम आहे, तरी मुलं चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम राबवतात। त्याच्याबद्दल मुलांचं पण कौतुक केलं पाहिजे। त्यांनी आपल्यासाठी जीवाची आहुती दिली। युवकांनी किमान रक्तदान करून देशासाठी काहीतरी द्यावं ह्या प्रेरणेने आपण हा कार्यक्रम करतो आणि बऱ्यापैकी युवक येतात आणि चांगल्या प्रकारे रक्तदान करतात। आम्हालाही त्याचा आनंद वाटतो। देव न करो की त्याची आवश्यकता पडली तर त्यांना आपण PSI प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संघटनेच्या मार्फत आपण त्यांना प्रॉडक्ट देतो। आज देशाचे स्वराज्य मैदान करणारे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना एक श्रद्धांजली म्हणून आपण या ठिकाणी प्रयत्न करतो। प्रत्येकाने करावा अशी मी त्यांना विनंती करतो। शहीद भगत सिंह सुखदेव राजगुरु अमर रहे। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत वंदे जय श्री राम। जय श्री राम। अजून एक हार आहे।
मुकेशजी गवली साहेब, डेव्हिड अप्पा, आपल्या सर्वांचं या ठिकाणी वंदे मातरम संघटनेच्या वतीनं मनापासून स्वागत. वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून सलग किती 40 वर्षात 35व्या वर्षी आयोजित केलेल्या ह्या रक्तदान शिबिरास आणि ते पण आपले शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम 35 वर्ष आयोजन करणं म्हणजे एक राष्ट्र निर्माणाचं कार्य आहे. आणि वंदे मातरम संघटनेचे सर्वच जण मी नेहमी भेटतो, त्यांची एक राष्ट्राच्या प्रती वेगळीच भावना आहे, जी राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या कृतीच्या माध्यमातून ते त्याचं वर्तनसुद्धा करतात आणि त्याच्यामुळे अनेक लोक राष्ट्रनिर्माणाच्या कार्यासाठी प्रेरित होतात. त्यामुळं वंदे मातरम संघटनेचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो कार्यक्रम सामाजिकदृष्ट्या कुठलाही असेल तो सगळ्यात श्रेष्ठ कार्यक्रम म्हणजे रक्तदान आहे. आणि त्यामुळं इथे येणारे प्रत्येक राष्ट्रभक्त म्हणजे मी जे रक्त देतात, स्वतःचं रक्तदान करतात, ते राष्ट्रभक्तच आपण सगळेजण समजतो. आणि त्यामुळं अशा राष्ट्रभक्तांनासुद्धा मी वंदन करतो आणि वंदे मातरम संघटनेला खूप खूप शुभेच्छा देतो की तुमच्या हातनं अशीच आपली संस्कृती जपण्याचे कार्य होत राहावे. आपले जे सगळे थोर क्रांतीवीर जगून गेले त्यांची स्मरण करून त्यांच्यातनं ऊर्जा घेऊन आपण राष्ट्रनिर्माणाचं कार्य अतिरत करत राहावं अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. पुढच्या 10 वर्षामध्ये आपला भारत कसा असावा, विकसित भारत संकल्प कसा असावा, असं मोदीजींना जो पुढच्या 10 वर्षामध्ये विकास करायचा आहे भारताचा, त्याच्यामध्ये आपल्या सूचना म्हणजे त्या सूचना थेट आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांपर्यंत जाणार आहे. म्हणून या कार्यक्रम जरी छोटा असला तरी त्याचं महत्त्व खूप आहे. आमदार साहेब योगायोगाने या ठिकाणी आले आहेत. म्हणून मी प्राथमिक स्वरूपात आपण खडकीमध्ये असे 5 बॉक्स ठेवणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी. प्राथमिक स्वरूपात या बॉक्सचं वितरण या ठिकाणी करत आहोत. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत. आमचं बातमी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.